चिंचोळी काटी येथील गायरान जमिनीतील गट क्रमांक 144/1 व MIDC मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास बेकायदेशीर मुरुम उपसा होत आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, तरी येथील मुरुम उपसा बंद करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। चिंचोळी MIDC परिसरातील मुरुम माफियांनी मोहोळ तालुक्यातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेसुमार मुरुम उपसा केला आहे। शासनाचा महसूल बुडवण्यामध्ये या मुरुम माफियांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे। या मुरुम माफियांच्या शेतजमिनींवरती बोजा चढवण्यात यावा व ज्या कंपनीमध्ये हे मुरुम वापरले जात आहे त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अनधिकृत धाडस कोणी करणार नाही। भविष्यात सोलापूर जिल्हा देखील बीड जिल्ह्याप्रमाणे माफिया निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी। अशा ठिकाणी आपण आपले पथक तात्काळ पाठवून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे। लवकर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चौगुले यांनी दिला। गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही खडा मुरुम उपसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा आदेश प्रशासनाला दिला होता, तरीही मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा सुरू आहे। त्यामुळे आता पालकमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा सवालही बालाजी चौगुले यांनी विचारला आहे। यावेळी युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, उपजिल्हाप्रमुख खड्डू सलगरकर, उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, लहू गायकवाड, विकास डोलारे, शिवा माळी, ओंकार उदावत, राकेश माळकवठे, राहुल कोरे, तुषार अवताडे, आदित्य भोगडे, महावीर गांधी, शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।